चांगलं यश अर्थातच लोकसभेत मिळालं. तर आता अशी एक गोष्ट झाली की जेव्हा महाविकास आघाडी फॉर्म झाली तेव्हा सगळ्यात लहान भिडू जो होता, लहान पक्ष जो होता, तो लोकसभेनंतर आता सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. तर जागा वाटपाचं गणित कसं असणार आहे? बघू, चर्चेला बसू. हेच तर गंमत असते ना आयुष्यात. प्रत्येकाला वाटत असतं आपण ताकदवार आहे. सगळ्यात ताकदवर समय आहे, काळ आणि वेळ. तुम्ही बघा, तुम्ही 1 वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत आम्ही. त्याच्यामुळे अति यश किंवा अति अपयश दोन्ही मधला सुवर्ण मध्य साधूनच काम करायचं असतं. दॅट इज द टेक होम फॉर एव्हरीबडी. आणि त्याच्यामुळे जरी काँग्रेस हा नेहमीच आमच्यासाठी मोठा पक्ष राहिलाय, कारण का मोठा पक्ष आहेच. एखाद्या वेळेस कमी जास्त झालं म्हणून काँग्रेसला आम्ही छोटा भाऊ कधीच समजलो नाही. काँग्रेस पक्षाचा मान सन्मान त्या पक्षाचा झालाच पाहिजे. संघर्षातून शून्यातून उभं राहिलेला खूप मोठा इतिहास असलेला तो पक्ष आहे. त्यानंतर त्यातली लिडरशिप, खूप मोठे नेते या देशाच्या आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे होऊन गेले. त्यामुळे एखाद्याची एक सीट कमी जास्त झाल्या म्हणून काही पूर्णपणे तो विचार काही कमी झाला इतकंही मला असं वाटतं कुठल्याच पक्षाबद्दल, कुठल्याच म्हणजे आमचेही असेल किंवा त्यांच्याही असेल, कुठल्या पक्षाबद्दल अशी भाषा करणं हे मला वाटतं योग्य असणार नाही.